नांदेड शहरामध्ये मटका किंग म्हणून परिचित असलेल्या अनवर खान याला अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला होता। याबाबत काल एनडीटीव्ही मराठीने बातमी दिली होती। त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली। आज राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मटका किंग अनवर खान आणि त्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी आग्रही असणाऱ्या व्यक्तीला पक्षातून काढून टाकलंय। अनवर खान याला जो पक्षप्रवेश दिला ती आपली चूक झाली अशी कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे। दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे प्रतापराव चिखलीकर यांच्यावर मात्र टीका केली आहे। अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाची कानउघडणी करावी असं चव्हाणांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तपासूनच प्रवेश दिला जातो, परंतु माझ्या चुकीमुळे अनवर नावाच्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये चुकीने प्रवेश दिला गेला। कालच त्यांचा प्रवेश रद्द केला। ज्यांनी कोणी प्रवेशासाठी माझ्याकडे शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं। त्यामुळे हा विषय आता इथे संपलेला आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 करण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक मान्यवर प्रवेश करतायत। त्यामुळे एवढे प्रवेश होताना समोरच्या पक्षांना किंवा समोरच्या मित्रांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे। फक्त कुठल्याच पक्षामध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। कारण की गुन्हेगारांना राजाश्रय प्राप्त होऊन ते लोकांवर हावी होऊ लागलेले आहेत। नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही, पण तुम्ही जे म्हणता ते खरं असेल आणि त्याच्यावर जर गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील, कुविख्यात गुंड असेल, तर मग अशा लोकांना ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलं पाहिजे। अजित पवारांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केली पाहिजे।